तर आज आपण प्रवासामध्ये 3 ते 4 दिवस टिकणारे मेथीचे ठेपले कसे करायचे तेच बघतोय। काही टिप्स आणि टेक्निक्स आहे ज्यामुळे हे जे ठेपले आहे जास्त दिवस टिकतात। तर त्या टिप्स काय आहे, टेक्निक्स काय आहे ते बघण्यासाठी चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे हे मेथीचे ठेपले करण्याकरिता एक जुडी मेथी साफ करून स्वच्छ धुवून फक्त पानं घेतलेले आहे। कोवळे देठ असल्यास घेऊ शकता। त्यानंतर कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं घेतलेलं आहे। तर मेथीला बारीक चिरून घ्यायचं, कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्यायची आणि आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे। हे सर्व साहित्य एका बाउल मध्ये काढून घ्यायचं। यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी, कसुरी मेथीमुळे फ्लेवर छान येतो। सुक्या मसाल्यांमध्ये 2 चमचे धणेपूड, 1 चमचा जिरेपूड, आवडीनुसार तिखट, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा ओवा आणि 1 मोठा चमचा तीळ घेतलेला आहे। हे सर्व या साहित्यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि 2 चमचे पिठी साखर घातलेली आहे। साखर घातल्यामुळे ठेपल्यांना चव छान येते, तसेच हे टिकायला सुद्धा मदत होते। सोबतच 2 मोठे चमचे दही घातलेलं आहे। दही घातल्यामुळे चव छान येते, तसेच हे जे ठेपले आहे शेवटपर्यंत सॉफ्ट राहतात। 1 चमचा तेल घालून हे अगोदर सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे। तर इथे मी साधारण 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे मी फक्त गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे, बेसन नाही वापरायचं। बेसन घातल्यामुळे थंड झाल्यावर हे जे पराठे आहे चिवट होतात। जर तुम्हाला प्रवासासाठी न्यायचं असेल तर फक्त गव्हाचं पीठ घालायचं आणि जर वेळेवर खाणार असाल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे बेसन घालू शकता। तर हे अगोदर कोरडंच मिक्स करून घ्यायचं आणि गरज पडल्यास थोडं थोडं पाणी घालून सेमी सॉफ्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर गोळा पराठ्यांसाठी जसा आपण मळतो तसाच मळायचा आहे। त्यानंतर वरतून 1 चमचा तेल घालून आणखीन थोडा वेळ मळून घ्यायचा आणि यावर झाकण ठेवून साधारण 10 ते 15 मिनिटे रेस्ट करण्याकरिता बाजूला ठेवून द्यायचं। जर धीरज किचन मराठीचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यावर बाजूला एक बेल आयकॉन दिसेल, त्यावर सुद्धा क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं, व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। 15 मिनिटे झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे। हे जे ठेपले किंवा पराठे आहे आपल्याला पातळ लाटून घ्यायचे आहे, त्यामुळे छोटे गोळे तयार करायचे। तर एवढ्या प्रमाणात 9 गोळे तयार झालेले आहेत। तर अगोदर सर्व ठेपले लाटून घ्यायचे आहे, कारण आपल्याला हे हाय फ्लेमवर भाजायचे आहे। पोळी किंवा पराठा जर तुम्हाला शेवटपर्यंत मऊसूत ठेवायचा असेल तर तो हाय फ्लेमवर भाजावा लागतो। पराठा लाटणे, त्यानंतर त्याला हाय फ्लेमवर लगेचच भाजणे, तर याच्यात बराच वेळ जातो आणि गॅससुद्धा वाया जातो। तर इथे मी सर्व ठेपले जे आहे अगोदर लाटून घेत आहे आणि मग हाय फ्लेमवर आपण लगेचच यांना भाजून घेणार आहोत। तर लाटताना गव्हाच्या पिठामध्ये घोळून अगदी पातळ असे पराठे लाटून घ्यायचे आहेत। एकदा सर्व पराठे लाटून झाले की आपल्याला आता हे हाय फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी तवा अगोदर चांगल्यापैकी गरम करून घ्यायचा, त्यावर पराठा घालायचा आहे। साधारण 10 ते 20 सेकंद खालची बाजू शिजली की पराठा उलटवून दुसरी बाजूसुद्धा 10 ते 20 सेकंद शिजवून घ्यायची। त्यानंतर पुन्हा पलटी करून तेल लावून घ्यायचं आहे। खूप तेलाचा वापर नाही करायचा। एका पराठ्याला फक्त 1 चमचा तेल वापरायचं आहे। अर्धा चमचा तेल एका साईडला लावायचं आणि अर्धा चमचा तेल दुसऱ्या साईडला लावायचं। तर पहिल्या साईडला तेल लावून झालं की पराठा उलटवून दुसऱ्या साईडला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे। फार उलटपालट न करता हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे आपला हा पराठा शिजलेला आहे। आता अशाच प्रकारे सर्व पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। लो टू मीडियम फ्लेमवर पराठे भाजले की थंड झाल्यावर ते चिवट होतात, त्यामुळे हाय फ्लेमवर भाजल्यास शेवटपर्यंत मऊ राहतात। जर तवा खूप गरम झाला असेल तर अशा वेळेस तुम्ही गॅसचा फ्लेम मीडियम करू शकता। तर इथे सर्व पराठे किंवा ठेपले इथे मी भाजून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत झालेले आहेत, अजिबात तेलकट नाही आहे आणि खायला खूप चविष्ट आहे। हिवाळ्यात हिरवा भाजीपाला मस्त मिळतो, तर अशा वेळेस नक्कीच ट्राय करायला हवेत। तर हे जे पराठे आहे तुम्ही कोणत्याही लोणच्याबरोबर सर्व करू शकता, लोण्याबरोबर सर्व करू शकता किंवा मग दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता, एक नंबरच लागतात। तर इथे मी हे ठेपले हिरव्या मिरचीचं लोणचं, तसेच लिंबाचं लोणचं, लोणी आणि दह्याबरोबर सर्व केलेले आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघाल, कसे झाले कमेंट्समध्ये सांगाल। अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी
बघत राहा, घेत राहा आस्वाद महाराष्ट्राचा, फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये. धन्यवाद.